काही भ्रष्ट अधिकारी आणि काही भ्रष्ट नेत्यांच्या सांगण्यावरून जे काही अधिकारी नाचतात, हा शब्द वेगळा वाटेल, परंतु जे काही नेता सांगेल तसंच काम करतात. नेमकं हे अधिकारी स्वतः अधिकारी झालेच कसे? म्हणजे लोकांच्या आपल्याकडे ग्रामीण भागात म्हणे लोकांच्या बोळ्याने दूध पिणारे काही असतात, त्यातील काही भ्रष्ट अधिकारी असतात. म्हणजे काही संबंधित जे काही भ्रष्ट नेते असतात ते सांगतील तसं ते नेते मंडळी हे जे अधिकारी असतात तसं करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बीडचा हा जो काही तत्कालीन जिल्हाधिकारी होता अविनाश पाठक. आपण पाहिलं की ह्या अधिकाऱ्याने जवळपास 70-80 कोटीचाच भ्रष्टाचार केला नाही, तर हा भ्रष्टाचार जवळपास 550-500 कोटीच्या घरात जातो. म्हणजे सरकारला चुना लावायचं काम संबंधित अधिकाऱ्याने केलं आहे. विशेषतः आता हा अधिकारी जेलमध्ये आहे आणि याला 15 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. आणि ह्यांनी काय जी माया जमवलेली आहे, या मायाच्या अनुषंगाने कुठं कुठं ही जी प्रॉपर्टी आहे, किती पैसे वगैरे, समजा आता सविस्तर चौकशीला सुरुवात झाली आहे. यामुळे ह्या अविनाश पाठकचे पाय आणखी खोलात चाललेले आहेत. विशेषतः नेमकं हे प्रकरण काय आहे आणि ह्यात जी काही दुसरी SIT नेमली आहे. मुळात बीड पोलिसांनी यामध्ये अविनाश पाठकला अटक करण्यामध्ये सुरुवातीला दिरंगाई केली होती. ज्यावेळेस महसूल विभागाची दुसरी SIT स्थापन करण्याचा निर्णय झाला, त्यानंतर बीड पोलिसांनी यामध्ये अविनाश पाठकला अटक केली आहे. नेमकं हे प्रकरण काय हे समजून घेऊ. नमस्कार, मी जालिंदर धांडे, दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बीड जिल्ह्यामध्ये मर्जीतले अधिकारी आणायचे आणि वाटेल तसे कामं या अधिकाऱ्याकडून करून घ्यायचे, असं काही गेल्या वर्षापासून काही घटनातून समोर आलेलं आहे. यातच अविनाश पाठक सारखा जिल्हाधिकारी बीडला आणला जातो आणि ह्याच अविनाश पाठकची कारकीर्द जर आपण पाहिली तर जवळपास 15-20 वर्षे ही बीडमध्येच झालेली आहे. यामुळे ह्या अधिकाऱ्याला बीडमध्ये काय केल्यानंतर काय होतं याची चांगली जाण होती, परंतु याचा अतिरेक झाला. म्हणजे काही नेत्यांनी जसं सांगितलं तसं ह्या अधिकाऱ्यांनी केलं आणि शेवटी याच्या चांगलं आलं. म्हणजे जर भविष्यामध्ये अधिकाऱ्यांनी सुद्धा एक हातचा ठेवून काम करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, सत्ताधारी नेते असतात, ते किती सांगतात, आपल्या मर्यादेमध्ये किती बसतं आणि आपण ते किती करू शकतो याचं भान मला वाटतं काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना नसल्यामुळे अति तिथं माती जो प्रकार आहे तो होताना दिसतो. आणि असंच अविनाश पाठक सोबत घडल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आता जिल्हाधिकारी लेवल सारखा अधिकारी जर असं मोठं कांड करत असेल तर सर्वसामान्य अधिकारी काय करतील? म्हणजे बॉसच जर भ्रष्ट असेल तर खालची यंत्रणा सगळी भ्रष्ट असेल. यामुळे अविनाश पाठकच्या कार्यकाळात जे काही झालेलं आहे त्या सर्व बाबीच्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे. यामुळे अविनाश पाठकचे पाय आणखी खोलात चाललेले आहेत. विशेषतः अविनाश पाठक यांना मुळामध्ये अटक होणारच नव्हती, त्यांना या प्रक्रियेतून सेफ बाहेर काढण्यात येणार होतं अशी चर्चा असतानाच अविनाश पाठकला ऐन वेळेला अटक का करण्यात आली हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. कारण की हे प्रकरण गेल्या 3-4-5 महिन्यापासून सुरू आहे आणि याचे जे काही फॉरेन्सिक रिपोर्ट होते, म्हणजे जे काही पोलिसांच्या हाती काही ऑडिओ क्लिप होत्या, काही कॉल्स रेकॉर्डिंग होत्या, जे काही नमुने होते, याचा जो काही रिपोर्ट होता तो 1-2 महिन्यापूर्वीच बीड पोलिसांकडे आला होता. परंतु यामध्ये अविनाश पाठकला अटक होत नव्हती. परंतु ज्यावेळेस आमदार संदीप क्षीरसागर यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासोबत जे काही विविध विषयामध्ये बैठक झाली, त्यात जवळपास मला वाटतं 7-8 मुद्दे होते आणि त्याच मुद्द्यामध्ये, त्या प्रश्नामध्ये हा एक मुद्दा होता धुळे सोलापूर जमीन भूसंपादन प्रकरणातला. आणि त्यामध्ये या प्रकरणाच्या अनुषंगाने बावनकुळे यांनी एक सविस्तर, म्हणजे यातील सविस्तर जी काही चौकशी व्हावी यासाठी पोलिसांची SIT तर पूर्वी स्थापन केली होती, परंतु या महसूल मंत्र्यांनी यामध्ये एक महसूल SIT स्थापन केली. आणि याची माहिती जशीच बीड पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी यंत्रणा हलवली आणि अविनाश पाठकला अटक केल्याचंही बोललं जात आहे. परंतु जी काही आता महसूल ची जी काही SIT असणार आहे, यामध्ये जी काही सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते त्यामध्ये संभाजीनगरचे जे काही विभागीय आयुक्त आहेत महसूलचे, ते त्यांच्या देखरेखीखाली ही समिती काम करणार आहे. आणि ही समिती फक्त अविनाश पाठकच नाही तर 2016 पासून आतापर्यंत जी काही यामध्ये शासनाला चुना लावण्याचं काम झालंय, ह्यात जो काही भ्रष्टाचार झालाय त्या सर्व बाबीच्या अनुषंगाने ही चौकशी आता काम करणार असल्याचं बोललं जात आहे. आणि खरोखरच जर ह्यात जर तपास पारदर्शक झाला तर मला वाटतं फक्त अविनाश पाठक एकटेच हा जो काही जिल्हाधिकारी आहे तो नाही, तर यापूर्वी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी भ्रष्ट कामं केली आहेत ते सगळे जिल्हाधिकारी यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. आणि विशेषतः जो काही हंगे आहे, म्हणजे ह्या टेबलचं जो काही काम करत होता तो मला वाटतं 2016 पासून त्याच टेबलवर होता आणि आतापर्यंत होता. म्हणजे ज्याला अटक
ज्यावेळेस झाली तोपर्यंत तो त्याच टेबलचं कामकाज पाहत होता. यामुळे ही जी काही साखळी आहे ही म्हणजे फक्त अविनाश पाठक असताना नव्हती, फक्त पाठकने यामध्ये अतिरेक केला, परंतु यापूर्वीच्याही जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचं बोललं जाते. आणि त्याच अनुषंगाने ही काही महसूल विभागाची SIT जी आहे नेमण्यात आलेली आहे ती आता सविस्तर या प्रकरणामध्ये काम करणार आहे आणि यामध्ये अजून मोठे मासे नक्कीच अडकणार. फक्त ह्यात पारदर्शक जर तपास झाला तर यामध्ये मोठा म्हणजे आतापर्यंत जेवढा घोटाळा झाला नसेल बीड जिल्ह्यामध्ये तेवढा मोठा घोटाळा या SITच्या मार्फत जी काही चौकशी होणार आहे त्यातून पुढे येणार आहे. परंतु आमदार संदीप क्षीरसागर यांच्यामुळे अविनाश पाठकला जेलमध्ये जावं लागलं हे मात्र खरं. कारण काय, आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे जे प्रकरण आहे ते उचलून धरलं. एप्रिलमध्ये मला वाटतं त्यांची आणि महसूल मंत्री यांची मुंबईमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सविस्तर ही चर्चा झाली होती आणि जे काही पुरावे आहेत आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे त्या पुराव्याच्या आधारावर ही समिती जी काही SIT आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या SITला काही जर पुरावे लागत असतील तर त्यांनी ते आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून घ्यावे अशी सुद्धा माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे आमदार संदीप क्षीरसागरकडे नेमके कोणते पुरावे आहेत की त्या पुराव्याच्या आधारावर अविनाश पाठकचे अजून पाय खोलात जातील आणि यापूर्वीचेही काही जे जिल्हाधिकारी आहेत ज्यांनी काही भ्रष्ट कारभार केला आहे का ह्या अनुषंगाने सुद्धा त्यांच्याकडे काही कागदपत्र असल्याचं बोललं जाते. नेमकं आता यामध्ये पुढं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की हे काही 70-80 कोटीचा घोटाळा नाही, हा जवळपास 400-500 कोटीचा घोटाळा आहे. यामुळे अविनाश पाठक सारख्या अधिकाऱ्याला आता ह्या कारवाईतून चांगलाच चोप बसला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी जे काही नेते सांगणारे असतात त्यांच्या सांगण्यावर आपण कितपत काम करायचं, किती भ्रष्ट काम करायचं हे सुद्धा त्यांनी ठरवून घेतलं पाहिजे. कारण की ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस कुणीच नसतं. आता पाठकला कुणी सांगितलं त्याला ते मदत करत देत की नाही हा पुढचा प्रश्न आहे. परंतु आता तरी जिल्हाधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये राहण्याची वेळ आली आहे. यामुळे नेत्यांनी सांगणं आणि अधिकाऱ्यांनी करणं, आपण किती काम म्हणजे नेत्याच्या मर्जीवर करायचं हे सुद्धा अधिकाऱ्यांनी ठरवून घेणं अपेक्षित आहे.